शाश्वत विकासासाठी बदलत्या हवामानावर आणि भूपर्यावरणीय संशोधन व्हावं अशी अपेक्षा कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांनी व्यक्त केली। भारत हा कृषीप्रधान देश आहे। शेती व शेतकऱ्यांवरच देशाची प्रगती अवलंबून आहे। दरम्यान बदलत्या हवामानाचा आणि भूपर्यावरणाचा मोठा फटका शेतीला बसतो आहे। त्यामुळे शेती सुधारण्याकरता व शाश्वत विकासाकरता बदलत्या हवामानाबरोबरच भूपर्यावरण शास्त्रात चांगलं संशोधन व्हावं अशी अपेक्षा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांनी व्यक्त केलं। विद्यापीठातील भूशास्त्र संकुलाच्या वतीनं PM उषा अंतर्गत शाश्वत विकासासाठी हवामान बदल आणि भूपर्यावरणीय नवकल्पना या विषयावर 2 दिवसीय आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राचं उद्घाटन कुलगुरू प्राध्यापक महानवर यांच्या हस्ते झालं। यावेळी ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी विभाग प्रमुख डॉक्टर प्रवीण सप्तर्षी, भूगर्भशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर धवल कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती।